अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील बुधागड गावात स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून यामुळे स्थानिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। भातकुली तालुक्यातील बोरखडी खुर्द गट ग्रामपंचायती अंतर्गत येणारे बुधागड हे सुमारे 1200 लोकवस्तीचं गाव आहे। मात्र या गावातील हिंदू स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। स्मशानभूमीत कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध नाहीत। एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी करायचा असल्यास गावकऱ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते। पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी बिकट होते, कारण जुने शेड पूर्णपणे जीर्ण झाले असून ते कधीही कोसळू शकते। यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देऊन जीर्ण झालेले शेड पाडून त्या ठिकाणी नवीन आणि सुसज्ज स्मशानभूमीचे शेड बांधण्याची मागणी केली आहे। लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढण्याची अपेक्षा गावकरी व्यक्त करीत आहेत। हे बोरखडी ग्रामपंचायत हद्दीतली एक आमचं बुधागड गाव आहे, वार्ड नंबर 3। या गावाची लोकसंख्या जमतेम 1000 ते 1100 आहे। या लोकसंख्येच्या नुसार समजा ही आमची जी स्मशानभूमी एकच आहे, म्हणजे सर्व धर्मीय एकच स्मशानभूमी आहे आमच्या गावामध्ये। तर या स्मशानभूमीचे एकदम अतिशय हाल बघून घ्या तुम्ही। अतिशय म्हणजे एकदमच खराब बांधकाम झालेलं आहे। तर निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। स्मशानभूमीतनी समजा आज प्रेत जाळाचा जर विषय म्हटलं तर ते प्रेत जाळणाऱ्या लोक म्हणजे त्या स्मशानभूमीमध्ये जाऊ शकत नाहीत, कारण ते स्मशानभूमी कधी कोणाच्या अंगावर पडेल याची गॅरंटी नाही आहे। त्याच्यामुळे हे स्मशानभूमीचं जमतेम लक्षात घेऊन या गावामध्ये येऊन तुम्ही शहानिशा करून या स्मशानभूमीची शक्यतर लवकरात लवकर काहीतरी प्रशासनाने काहीतरी याचं केलं पाहिजे। आम्हाला स्मशानभूमीची फार आवश्यकता आहे व त्या स्मशानभूमीची अवस्था पाहून आमच्या गावातील म्हणजे अवस्था म्हणजे लोक बाहेर आम्ही दगडावर प्रेत ठेवून प्रेत जाळतो आम्ही। तर याच्याकडे खूप दुर्लक्ष होत आहे। तर याच्याकडे लक्ष देण्याचं फार शासनाचं काम आहे आता। हे पहा, हे बुधागड येथील मी चंदू मधुकरराव भगत येथील रहिवासी आहे। या बरेचशा दिवसापासून या हिंदू स्मशानभूमीची दुरवस्था झालेली आहे। त्याचे जेव्हा हे पावसाळ्याचा दिवस आहे, जसं की एखादी दुरवस्था अशी झालेली आहे की त्याच्याखाली एक प्रेत अंत्यविधी करता जर आपल्याला येथे आणायचं म्हटलं तर खूप त्रासदायक होत आहे। त्याचं व्यवस्था अशी आहे की त्या जागेवर त्याला प्रेतला ठेवता पण नाही येत आहे, आणि त्या सलाखा पण अशा निघालेल्या आहे, पडण्याच्या व्यवस्थेमध्ये आहेत। म्हणून हे ग्रामपंचायत प्रशासनाने थोडी याच्यामध्ये सरकारने दखल घ्यावी, आणि तसंच तात्काळ या हिंदू स्मशानभूमीचे त्वरित काम चालू करावे अशी माझी प्रशासन आहे। की त्रास खूप होत आहे बुधागड येथील रहिवासी यांना। हे अत्यंत दुःखाची बातमी आहे की हे तात्काळ हिंदू स्मशानभूमीचे काम त्वरित करावे। आमचं गाव बुधागड, माझं नाव आहे देवानंद विठ्ठलराव गुडदे। बुधागड बोरखडी ग्रामपंचायतमध्ये आमचं गाव येते, वार्ड नंबर 3मध्ये। तर आमची जे हे ग्रामपंचायतची जे स्मशानभूमी आम्हाला बांधून दिली आहे, हे स्मशानभूमी बिलकुल निष्कुळ दर्जाची बांधलेली आहे। कारण का तिच्यामुळं पूर्ण आम्हाला भीती निर्माण झाली आहे। त्याच्यात जे मयत आणली तर आम्ही जे ओट्यावर प्रेत ठेवतो, ते मशान रचाले कोणी ते प्रेत रचाले कोणी हजर होऊ शकत नाही, कारण का मशान पाहून सगळे लोक घाबरतात। याची दुर्दशा पाहून आम्हाला एवढं दुःख होत आहे का हे स्मशानभूमी प्रशासनानं ताबडतोब आम्हाला बांधून द्यावं, हे आमची आग्रहाची विनंती आहे गावकरीची। हे जे बांधकाम झालं आहे, हे ज्या नाल्याची रेती आहे, खारट पाण्याचे क्षारमुळं हे रेती वापरण्यात आली, आणि त्यातलं जे मटेरियल आहे कॉन्क्रीट सिमेंट हे हलका दर्जाचं वापरण्यात आलं आहे। त्यामुळं याची दशा झालेली आहे। याच्यावर प्रशासनानं काहीच लक्ष दिलं नाही, त्यामुळं हे अत्यंत खराब व्यवस्था त्यामुळं झाली आहे। याच्यावर लक्ष कोणी दिलं नाही। आमचे जे गावकऱ्यांची याबद्दल मोठी मीटिंग होणार आहे, आणि जे प्रशासनाकडे जे गावकरी आमचे जाती तर आम्ही तिकडे कोर्टामध्ये किंवा तिकडे कमी निवेदन देणार आहोत। भातकुली तालुक्यातील बोरखडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बुधागड ही जी गाव आहे, हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून इथे वसलेले आहे। या गावामध्ये जे आहे साधारणतः लोकसंख्या आहे 1000 ते 1200 लोकसंख्येचं गाव आहे। या गावामध्ये हिंदू स्मशानभूमी गेल्या अनेक वर्षांपासून बांधण्यात आलेली आहे।
आता जे आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने येथे प्रेत जाळण्यासाठी नागरिकांना कोणत्याच प्रकारची सोयीसुविधा नाही आहे. आणि माझ्या पाठीमागं बघू शकता की ही जे स्मशानभूमी आहे, या स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. हे स्मशानभूमी पाहिले आपण तर या स्मशानभूमीमधले जे आहे हे संपूर्ण रॉड जे आहे हे संपूर्ण निघत आहे. आणि हे स्मशानभूमीचं जे शेड आहे हे शेड पूर्णतः शिकस्त झालेलं आहे. इथे जर एखादं प्रेत जर कधी जाळायला आणलं तर येथे मोठी दुर्घटना देखील होऊ शकते. आणि अनेक वेळा येथील ग्रामस्थानकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी देऊनही सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाचा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थानकांनी केलेला आहे. सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे, अमरावती, भातकुली. बुधागड येथील नागरिकांची ही मागणी अत्यंत रास्त आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी अशी अपेक्षा आहे. लोकांच्या मूलभूत सुविधांमध्ये स्मशानभूमीचाही समावेश होतो आणि ती सुस्थितीत असणे आवश्यक आहे. यावर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल.